एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। आणि आता एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे महाराष्ट्र सरकारचा अखेर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला। एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह आजपासून 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री राज्याचा कारभार चालवतील। या पहिल्या मंत्रिमंडळाची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मंत्रिपदांची लॉटरी लागली आहे, तर भुजबळ, वळसे, मुनगंटीवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना बाहेर का राहावं लागलंय आणि महायुतीने पहिल्याच विस्तारात जातीय समीकरण नेमकी कशी साधली, पाहूया आमचा हा रिपोर्ट। प्रचंड मोठ्या बहुमतानंतर महायुतीच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार झालाय। तिन्ही पक्षांमधून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कापला गेला, तर जवळपास निम्म्या जणांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाचा कारभार हाती घेतलाय। भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, गणेश नाईक, आशिष शेलार आणि जयकुमार रावल या नेत्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडली आहे। तर नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोईर, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, अशोक उईके आणि जयकुमार गोरे यांचा नव्यानं मंत्रिमंडळात समावेश झाला। नाही, मनामध्ये आनंद तर गगनामध्ये वाहत नाही। देवेंद्र फडणवीस सारखा एक दमदार कॅप्टनच्या नेतृत्वाखाली 2 दमदार उपमुख्यमंत्री असताना आणि अत्यंत समतोल असं मंत्रिमंडळ दिलेलं आहे। युवा मंत्रिमंडळ आहे, समाजाच्या सर्व घटकांना न्याय दिलेला आहे आणि म्हणून या मंत्रिमंडळामध्ये सदस्य होणं हे सौभाग्याचा विषय, मला त्याचा आनंद वाटत आहे। मला माझ्यावर भारतीय जनता पार्टीनं, त्याचबरोबर पंतप्रधान मोदीजी, अमितभाई शाह आणि आमचे नेते देवेंद्रजींनी जबाबदारी टाकली आहे। नक्कीच माझं मनापासून मैं त्यांचे आभार मानतो। राणे साहब, हमारे रवि चौहान जी, सब जन का मैं दिल से मैं उनका शुक्रिया अदा करता हूं कि मुझ जैसे एक युवा हिंदुत्वरी विचार के कार्यकर्ताओं को इतनी मंत्री पद की जिम्मेदारी उन्होंने दी। अब इस जिम्मेदारी के माध्यम से हिंदुत्वरी विचार को हम और भक्कम करने की कोशिश करेंगे और उसके साथ महाराष्ट्र का विकास करेंगे। सर्वांना चान्स मिळालेला आहे, सर्वजण पार्टीचं काम करणार आहे। माझ्यासाठी पण आनंदाची गोष्ट आहे, मी सर्व एकत्र होऊन चांगल्या रीतीने काम करू। देवाभाऊच्या नेतृत्वात निश्चितच या महाराष्ट्रामध्ये तमाम गोरगरीब जनतेला सेवा करण्याची संधी दिलेली असल्यामुळे मी निश्चित प्रामाणिकपणे सेवा देईल आणि या मंत्रिपदाचा फायदा जनतेचं कल्याण करण्यासाठी राहील। भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। विशेष करून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा आणि सगळ्याच वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे चांगली पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। शिंदेंच्या शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय राठोड हे यापूर्वी देखील मंत्री राहिलेले चेहरे यंदाही मंत्रिपदी पाहायला मिळतात। तर नव्या चेहऱ्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक आणि आशिष जयस्वाल यांना संधी देण्यात आली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, दत्तात्रय भरणे या बड्या चेहऱ्यांना मंत्री केलं गेलंय। तर नवीन चेहऱ्यामध्ये नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, माणिकराव कोकाटे आणि इंद्रनील नाईकांचा समावेश आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांचा आम्ही सर्वजण आभार व्यक्त करतो। आम्हाला परत या ठिकाणी जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी आम्ही पूर्ण क्षमतेने, पूर्ण निष्ठेने पार पाडू। माननीय आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी परत मला मंत्रिपदासाठी या ठिकाणी संधी दिलेली आहे। खरं तर ही माझ्यासाठी 4थ्यांदा संधी आहे। या संधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ आणि त्यांची सेवा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू। आज जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा हा बहुमान आहे की यावेळेस 3ऱ्या वेळेस मंत्रिपदाची शपथ घेत असताना राज्यमंत्री जर पकडलं तर 4थ्या वेळेस मी या ठिकाणी शपथविधी घेतोय आणि हे जनतेचं प्रेम आणि पक्षाचा असलेला विश्वास त्याच्या भरोश्यावर आज या ठिकाणी शपथ घ्यायला मी जातो। त्याचबरोबर
38 वर्षाचा पक्षामध्ये केलेला एक प्रकारचा संघर्ष आहे त्याची पावती मला मिळेल आणि निश्चितपणाने ती मिळाली, त्यामुळे निश्चितपणाने मी पक्षाचा खूप आभारी आहे. चांगला एक आनंदाचा क्षण आहे. आयुष्यामध्ये दुसरं काय पाहिजे. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज ह्या पदावर कॅबिनेट मंत्री म्हणून जेव्हा शपथ घेतो त्या टायमाला निश्चित आमच्या भावना या मोठ्या दाटून येतात आणि हा कार्यकर्त्यांचा असलेला सपोर्ट, त्यामुळे हे सगळं साध्य झालं. म्हणून आज महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळते, याचा चीज करण्याचा प्रयत्न जरूर मी करेल. माननीय फडणवीस साहब के, माननीय शिंदे साहब के और माननीय अजीत दादा के नेतृत्व वाली सरकार ने शपथ ग्रहण किया है. हमने जो आश्वासन ये इलेक्शन में हमारे मैनिफेस्टो में दिया था, महायुति के मैनिफेस्टो में, वो आश्वासन पूरा करने का काम हमारे तीनों नेताओं के नेतृत्व में हमारी सरकार करेगी और बहुत अच्छा काम महाराष्ट्र को आगे ले जाने वाला हम लोग करेंगे. महायुती सरकारनं पहिल्याच मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देत दिग्गज नेत्यांना किमान पहिल्या विस्तारात तरी डच्चू दिलाय. भाजपकडून याआधी माजी अर्थमंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवार, माजी बांधकाम मंत्री राहिलेले रवींद्र चव्हाण, माजी आदिवासी विकास मंत्री राहिलेले विजयकुमार गावित, माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना अद्याप वेटिंगवर ठेवलं गेलंय. तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर या तिघांना पहिल्या विस्तारात रेड सिग्नल मिळालाय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, माजी औषध पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम, माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे या नेत्यांना डच्चू मिळालाय. वळसे पाटील लोकसभा प्रचारात फारसे सक्रिय नव्हते, त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या साशंकतेवर आधीपासूनच चर्चा झडत होत्या. मात्र भुजबळांचा पत्ता कापला गेल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. जवळपास 3 वर्षापूर्वीच मंत्री होण्यासाठी जॅकेट शिवून बसलेल्या भरत गोगावलेंची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. याआधी प्रत्येक विस्तारात गोगावलेंना मंत्रिपदानं हुलकावणी दिल्यामुळं त्यांनी शिवून ठेवलेला कोट चर्चेचा विषय बनला होता. अखेर त्यांच्या मंत्रिपदाला 2024 उजाडावं लागलं असलं तरी भरत गोगावलेंच्या गळ्यात उशिरा का होईना पण मंत्रिपदाची माळ पडली आहे. हमारी मनोकामना पूरी हो गई है. हम लोग बधाई देते हैं एकनाथ शिंदे साहब जी को कि उन्होंने हम लोगों को इधर तक लाके रखा है. हम उनका बहुत बहुत नसीबान है कि हम लोग खुश है. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. दरम्यान पहिल्या विस्तारात अनेक दिग्गजांच्या पदरी निराशा पडली असली तरी महायुतीतले तीनही पक्ष मंत्रिपदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला वापरणार असल्याची माहिती आहे. ज्यांना पहिल्या विस्तारात स्थान मिळालं त्यापैकी काहींना 2.5 वर्षानंतर पदमुक्त केलं जाईल. त्यांच्या जागी इतर अनुभवी नेत्यांना किंवा नवख्या चेहऱ्यांना मंत्री करण्यात येईल. जुन्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी असा आग्रह तीनही पक्षातील काही आमदार लावून धरतायत. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरीवेळी साथ देणाऱ्यांचा विचार व्हावा आणि याआधी 2 टर्म मंत्रिपदावर राहिलेल्या नेत्यांऐवजी नव्या व्यक्तीवर विश्वास दाखवावा असा सूर शिंदेंच्या शिवसेनेकडून काही लोकांचा आहे. त्यामुळे नव्यानं मंत्री झालेल्या नेत्यांकडून शिंदेंनी 2.5 वर्ष मंत्रिपदाचं ॲफिडेव्हिट लिहून घेतलं असल्याची माहिती आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीच्या तीनही पक्षांनी जातीय समीकरण देखील साधल्याची चर्चा आहे. भाजपच्या 19 मंत्र्यांमध्ये ओबीसी समुदायातून 6 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्री झाला. मराठा आणि मराठा कुणबी समुदायातून 6 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री. एससी आणि एसटी प्रवर्गातून प्रत्येकी 1 कॅबिनेट मंत्री तर जैन आणि राजपूत समुदायातून देखील प्रत्येकी 1 कॅबिनेट मंत्री झाले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 11 मंत्र्यांपैकी मराठा आणि मराठा कुणबी समुदायातून 5 कॅबिनेट तर 1 राज्यमंत्री झालाय. ओबीसी समुदायामध्ये 2 कॅबिनेट 1 राज्यमंत्री. ब्राह्मण आणि एससी समुदायात प्रत्येकी 1 कॅबिनेट मंत्री शिंदेंच्या शिवसेनेमधून झालाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 9 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 3 कॅबिनेट मराठा समुदायाला. ओबीसी समुदायामध्ये 3 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री. तर प्रत्येकी 1 कॅबिनेट मंत्रीपद मुस्लिम आणि एसटी समुदायामध्ये देण्यात आलंय. अतिशय
व्यवस्थित सगळा भौगोलिक समतोल, जातींचा समतोल, वेगवेगळ्या आर्थिक स्तराचा समतोल साधून हा विस्तार झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.